सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून थेट आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा गावात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख रोहन नवघरे यांनी भर उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे। गावातील मुख्य रस्ता म्हणजे ग्रामीण मार्ग क्रमांक 76 वरील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी त्यांची मागणी आहे। तसेच दुर्गवाडा येथे जिल्हा परिषद मार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या बांधकामात अनियमितता होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। रस्त्याची रुंदी आणि लांबी याची योग्य मोजणी करून दोन्ही बाजूंनी मध्यभागापासून काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे। या विविध मागण्यांसाठी रोहन नवघरे यांनी दुर्गवाडा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली असून स्थानिक पातळीवर या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे। आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि आंदोलनावर काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दादा, तुम्ही आज उपोषणाचा पवित्रा स्वीकारलेला आहे। एवढ्या उन्हामध्ये काय नेमकी मागणी घेऊन? माझ्या गावातील दुर्गवाडा गावातील हा मुख्य रस्ता आहे। त्या मुख्य रस्त्यावर जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला होता आणि कंत्राटदारामार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। त्याच्या आधी मी संबंधित प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली होती की आधी रस्त्याची मेजरमेंट करा, मोजणी करा, त्याच्यानंतरच कंत्राटदारामार्फत काम सुरू करा। त्याच्यानंतर दुसरी मागणी माझी अतिक्रमणाबद्दल होती, जे की गावातील रस्त्यावर मुख्य रस्त्यावर भरपूर प्रमाणात अतिक्रमण आहे, ते लवकरात लवकर काढावं अशी प्रशासनाला विनंती केलेली होती। नाही, संबंधित अधिकारी कोणत्याच विभागाचे अधिकारी अजून त्यांनी भेट दिलेली नाही आहे मला। एकंदरीतच जे बांधकाम चालू आहे ते नियोजनबद्ध चालू नाही असं आपलं म्हणणं? हा, 100% नियोजनबद्धच आहे, त्यात काही दुमतच नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी लोकेश लोखंडे, मूर्तिजापूर, अकोला।